गौराई ग्रामोद्योग वारसा परंपरेचा अनेक वर्षांपासून ग्राहकांच्या प्रेमाने जळगावात घराघरात पोहोचलेले जैन आंबे आता शहरात आणखी 2 नवीन आउटलेट्स माध्यमातून आपल्या सेवेत. महाबळ कॉलनी 467/3 प्लॉट नंबर 1, मकरंद कॉलनी, गणेश कॉलनी दुकान नंबर 6, गीता शंकर मार्केट. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत व दुपारी 3:30 ते सायंकाळी 8 पर्यंत आपल्या सेवेत. शुद्धता आणि परंपरेचा वारसा गौराईसोबत याशिवाय आपल्या सेवेत जैन हिल्स, बीजे मार्केट आणि जैन प्लास्टिक पार्क ही आउटलेट्स तर आहेतच. गौराई ग्रामोद्योग. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. नमस्कार, मी प्रमोद डोंगरे, शहर अध्यक्ष, राष्ट्रीय जनमत पक्ष. आज मी आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या समोर मांडत आहे. सर्व राष्ट्रीयकृत बँका, गव्हर्नमेंट बँका, फायनान्स कंपन्या या आरबीआय गाईडलाईन फॉलो करत नाहीत. कर्ज वसुलीच्या बाबतीत सर्व बँकांनी, सर्व प्रायव्हेट कंपन्यांनी, फायनान्स कंपन्यांनी प्रायव्हेट एजन्सीला काम दिलेलं आहे. त्या प्रायव्हेट एजन्सीकडनं हे 50% टार्गेट देऊन त्यांच्याकडनं काम करून घेतात. हे साफ चुकीचं आहे. रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईनचं सरळ हे उल्लंघन आहे. संबंधित बँकांना मुख्यमंत्र्यांनी तसा प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा लेबर कमिशनर यांनी पत्र पाठवून या बाबतीत समज द्यावी की तुम्हाला कुठलाही अधिकार नाही 50% टार्गेट देण्याचा. रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार गोडी गुलाबीने जी काही वसुली आहे ती तुम्ही घ्यायची, नियम तोडून वसुली करायची नाही. यामध्ये त्या संबंधित एजन्सीवाल्याला घरून पैसे टाकावे लागतात, फंडिंग करावी लागते. ते फंडिंगचे पैसे तो त्याच्याकडे जे कर्मचारी आहेत त्यांचे पैसे कापून घेतो. या माध्यमातून हे अशा प्रकारचं शोषण होत चाललंय की जे साफ चुकीचं आहे. बँकाही रॉंग प्रॅक्टिस करतायत. प्रत्येक बँकेवरती कारवाई केली पाहिजे. नोटीस देऊन त्यांना बोलून समज द्या. जर त्यांनी रिझर्व्ह बँकेचे नियम फॉलो केले नाही, पाळले नाहीत, तर सर्व बँकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि ही जी काही चुकीची प्रथा आहे, 50% रिकव्हरीचं टार्गेट दिलं जातं. क्रेडिट कार्ड असो, होम लोन असो, 2 व्हीलर लोन असो, जे कुठल्याही प्रकारचं लोन असेल तर त्यामध्ये 50% टार्गेट देतं. यांना कोणी अधिकार दिला 50% टार्गेट द्यायचा? यांना तो अधिकारच नाही. रिझर्व्ह बँकेच्या गाईडलाईन नुसार, नियमानुसार कर्जदाराशी सुसंगत व्यवहार करून, आओ बोलून तुम्ही गोडी गुलाबीने वसुली कराल. तुम्ही चुकीच्या मार्गाने काम कराल तर तुम्हाला शासन दंड करेल आणि ते व्हायलाच पाहिजे. मी आपल्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच सर्व बँकांना पत्र देऊन या बाबतीत स्पष्ट सूचना द्याव्यात आणि नियमांचं पालन करावे. अन्यथा त्या संबंधित बँकेवरती गुन्हा दाखल करून दंड करावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.